सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेस मध्ये प्रथमच एटीएम चाचणी सुरू। मनमाड कडून मुंबईच्या दिशेने धावणारी पंचवटी एक्सप्रेस प्रवाशांसाठी एटीएम चाचणी सुरू करण्यात आली आहे। एक्सप्रेस मध्ये प्रवाशांना पैसे काढण्यासाठी याचा फायदा होणार आहे। विशेषतः नागरिक, महिला, आकस्मिक गरज असलेल्या प्रवाशांनाही याचा फायदा होणार आहे। प्रवासात कधी अचानक पैसे संपले, पैशांची चोरी झाली किंवा अचानक पैसे घरी राहिले तर माणसाची मोठी तारांबळ होते। म्हणून मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने प्रवाशांच्या सोयीचा निर्णय घेतलाय। गाडीमध्ये एटीएम बसविण्यासाठी प्रमुख राष्ट्रीयकृत बँक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएमची निर्मिती करण्यात आली आहे। एसी चेअर कार डब्यात पूर्ण सुरक्षिततेसह एटीएम कोच मधील जागेत बसवण्यात येते। मनमाडमध्ये आरपीएफ व पोलीस यांच्या बंदोबस्तात दररोज नोटा भरणार असून प्रत्येकी प्रवाशी 20,000 रुपयांपर्यंत कॅश उपलब्ध होणार आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी क्रांती आव्हाड, मनमाड। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।